मित्रांनो, आपण देशामध्ये सगळं काही सहन करायला शिकलोय. महागाई सहन केली, भ्रष्टाचार सहन केला, अगदी जाती धर्माच्या नावावर होणारा घाणेरडं राजकारणही आपण पचवून घेतलं. पण एका विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांचं भविष्य जेव्हा बाजारमध्ये विकलं जातं तेव्हा डोक्यावरून पाणी गेलेलं असतं. नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडी ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये. काल परवापर्यंत नीट परीक्षेचा घोळ सुरू होता आणि आज पुन्हा एकदा नवीन पेपर लीक झालेला आहे. 2014 सालापासून आजपर्यंत रेकॉर्ड काढून बघा. देशामध्ये सरकार बदलली पण विद्यार्थ्यांचं नशीब नाही. दर काही महिन्यांनी एक परीक्षा होते, कोट्यवधी रुपये फीस भरून मुलं दिवस रात्र अभ्यास करतात आणि त्यांचे आई वडील पोटाला चिमटा काढून क्लासेसची फीस भरतात आणि एंड परीक्षेच्या दिवशी बातमी येते, पेपर लीक झाला. ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा लिलाव? हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय विचारसरणीचा किंवा पक्षाचा नाही, तर हा प्रश्न आहे देशाच्या लोकशाहीचा आणि गुणवत्तेचा. जेव्हा परीक्षा पद्धतीवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा त्याला राजकीय रंग देण्याऐवजी त्यामागची विद्यार्थ्यांची मेहनत समजून घेणं गरजेचं आहे. कारण शिक्षण व्यवस्था कोलमडली की संपूर्ण देश कोलमडतो. जरा विचार करा, जे विद्यार्थी उद्याचे डॉक्टर बनून आपल्यावर उपचार करणार आहेत, जे इंजिनियर बनून देशाच्या इमारती आणि पूल बांधणार आहेत आणि जे विद्यार्थी शिक्षक बनून उद्याची पिढी घडवणार आहेत, ते जर अशा चोऱ्या आणि पेपर विकत घेऊन जर पुढे आले तर या देशाचं भविष्य काय असेल? भ्रष्टाचारी यंत्रणेमुळे डॉक्टर बनलेला माणूस उद्या तुमची किडनी काढून घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. म्हणून आता पक्षाच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करा. हा आवाज फक्त त्या विद्यार्थ्यांचा नाही तर आपल्या देशाचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला आवाज उठवा.